सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील वेलतुरा या गावात दोन समाजात वाद होऊन त्याचं रूपांतर तुफान हाणामारी आणि दगडफेकीत झाले। गावात काल रात्री दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीमध्ये बँडवर गाणं लावण्याच्या कारणावरून दोन समाजामध्ये वाद झाला। दरम्यान या वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये होऊन थेट हाणामारी सुरू झाली आणि यातूनच तुफान दगडफेक देखील झाली आहे। यामध्ये दोन्ही बाजूचे 20हून अधिक जण जखमी झाल्याचं कळतंय। जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। दरम्यान या गावामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त दाखल झालाय। सध्या गावात शांततेचं वातावरण असलं तरी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनीष खरात आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। मनीष, नेमकं काय घडलं? प्राजक्ता, आपण बघतोय व्हिज्युअल्स मध्ये या की किती मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि लाठ्याकाठ्यांनी हाणामारी झाली आहे। हिंगोलीच्या वेलतुरा गावातील घटना आहे। सेनगाव तालुक्याच्या अखेरच्या टोकाचं हे गाव आहे आणि रात्री या गावामध्ये जे आहे ते दुर्गादेवी विसर्जनामध्ये बँडवर गाण्याच्या कारणातून ही भांडणं झाली आहेत। दोन समाजातील ही भांडणं आहेत। बँडवरती हे गाणं का लावलं, विशिष्ट गाणं का लावलं, यातून ही भांडणं झाली आणि या भांडणाचं रूपांतर फार मोठ्या हाणामारीमध्ये झालं। अक्षरशः लाठ्या काठ्यांनी हाणामारी झाली, दगडफेक झाली आणि या दगडफेकीमध्ये जे आहे ते 20हून अधिक जण जे आहे ते दोन्ही समाजातील दोन्ही गटातील जखमी आहेत। यामध्ये काही महिलांचा देखील समावेश आहे। या सर्व जखमीवरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। हिंगोलीच्या रुग्णालयामध्ये, काही सेनगावच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। परंतु एखाद्या छोट्याशा खेडेगावामध्ये अशा प्रकारची छोट्याशा वादातून घटना घडते आणि त्याचं एवढ्या मोठ्या भांडणामध्ये, मोठ्या हाणामारीमध्ये रूपांतरण होतं, हे फारच दुर्दैवी म्हणावं लागेल। या ठिकाणी जे आहे ते रात्रीच घटनास्थळी फार मोठ्या प्रमाणात पोलीस दाखल झाले होते। गावामध्ये रात्रभर पोलिसांचा पहारा होता आणि आज सकाळी देखील विनाकारण कुणालाही या गावात फिरू दिलं जात नाहीये। तिथे अजूनही पोलीस आहेत आणि विशेष बाब म्हणजे आज या गावामध्ये आठवडी बाजार असतो, परंतु हा बाजार देखील अजून त्याची काही हालचाल दिसत नाहीये। सकाळी सकाळी जे दुकानदार वगैरे यायला सुरुवात होते ते अजून आले नाहीत। कदाचित ही घटना त्यांना कळाली असावी बाहेर, त्यामुळे आज हा बाजार देखील भरतो की नाही माहित नाही। एकंदरीतच या गावामध्ये सध्या शांतता आहे। पुन्हा हात काही वाद उफाळून आला नाही। अजूनही त्या गावामध्ये पोलीस आहेत आणि या प्रकरणी जे आहे ते अजून तरी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाल्याची माहिती नाही, कारण सर्वजण जखमी आहेत। कदाचित थोड्या वेळामध्ये जे आहे ते फिर्यादी येऊन हे गुन्हे दाखल होतील। या प्रकरणी आता पोलीस लक्ष ठेवून आहेत। रात्रीच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या गावामध्ये भेट देखील दिली आहे आणि अजूनही जे आहे ते या गावामध्ये पोलीस बंदोबस्त आहे। प्राजक्ता, बरं मनीष, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।